40 नंतर स्त्रियांना मिनोपॉझल किंवा पेरिमिनोपॉझल लक्षणांमध्ये अचानक सांधे जखडणे, हाताची पायाची बोट जखडणे, ती दुखणे, मसल्समध्ये स्नायूंमध्ये खूप दुखणे किंवा खूप प्रमाणामध्ये मान आणि डोकं दुखणे अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होतात. एकीकडे त्यांना उकडत असतं, गरम होत असतं, घामाच्या धारा निघत असतात. म्हणून त्या काय करतात हो, तर पंखा, AC, थंडगार पाणी यांचा अतिरेक करतात. तर या गोष्टी अतिप्रमाणात करणं टाळलं पाहिजे. आहारामधल्या तिखट, तळकट, आंबवलेल्या अशा वस्तू टाळल्या पाहिजेत. रात्रीची छान झोप रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5-6 वाजेपर्यंत घेतली पाहिजे. आहारामध्ये शतावरी, अष्टमधू यासारख्या द्रव्यांनी सिद्ध केलेलं तूप आपल्या भातावरती वाढून घ्यायला हरकत नाही. शीतली, शीतकरी असे सोपे सोपे प्राणायामाचे प्रकार करायला हरकत नाही. अधिक या संबंधी आयुर्वेदामध्ये जे वात आणि पित्त यांचं संतुलन करणारे उपाय आहेत ते जाणून घ्यायचे असतील तर मेसेज बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये कूल असं टाईप करा. धन्यवाद.